मोदी म्हणतात की इलेक्ट्रिक गाड्या वापरा, आपल्याकडे तेवढं आहे का? मेट्रो वापरा म्हणतात, मेट्रो आणायची कुठून? आमच्या तिथपर्यंत मेट्रो नाहीये, आम्ही किती गावाच्या बाहेर राहतो, आम्ही येणार कसं? सकाळी 8ची ड्युटी, खरंच हाल केलेले. ईव्ही परवडती का पेट्रोल डिझेलच्या गाड्या परवडतात? परवडते कधी पण, आणि पेट्रोल डिझेलला लाईनीत उभारायला लागत नाही, घरी गेले आपलं लावलं चार्जिंग होऊन जातात. ज्यांच्याकडे ईव्ही नाहीये किंवा जे वापरत नाहीये त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? घ्यावी त्यांनी, पण गव्हर्नमेंट थोडंसं सबसिडी द्यावी, जेणेकरून त्यामध्ये थोडेसे रेट कमी झाले तर लोकांना घ्यायलाच परवडेल. ईव्ही मध्ये काही म्हणजे ईव्ही काही प्रॉब्लेम येतात ना, टेक्निकल इश्यू काही आहेत वाटतं, तर त्यामुळे ते एकदम त्यावर डायरेक्ट शिफ्ट व्हायला थोडंसं प्रॉब्लेम जाईल. मी आधी जायचो कॉलेजला पब्लिक ट्रान्सपोर्टनी. तिकडे बसची फ्रिक्वेन्सी आधी होती 15 मिनिटं, ती वाढून झाली 30 मिनिटं. मग 30 मिनिटात तर मी स्कूटरनीच कॉलेजला पोहोचतो, तर काय पॉईंट नाही वाटत मला पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करण्याचा. माझ्यासारखा एजेड माणूस 60 वर्ष वय असलेला जिने चढणार कधी उतरणार कधी, मग त्याच्यापेक्षा ही गाडी प्रिफरच करतो. उन्हाने आणि जळून जाते ना, त्याच्यामुळे नाही वापरत. मीच काय कित्येक लोक इलेक्ट्रिक नाही वापरत. आजकाल रस्त्यावर इलेक्ट्रिक वाहनं दिसणं हे खूप कॉमन झालेलं आहे आणि आता तर पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे अनेक जण ईव्ही खरेदीचा विचार करतात. पण सगळे सांगतायत, सगळे घेतायत, म्हणून ईव्ही घ्यायची का? ईव्ही खरंच परवडणारी आहे का? त्याच्या पैशांचं गणित काय आहे? हेच आपण आजच्या भागामध्ये डिकोड करणार आहोत. पहिल्यांदा आपल्याला ईव्हीची किंमत नाही तर त्याची टोटल कॉस्ट ऑफ ओनरशिप समजून घ्यावी लागेल. त्यासाठी एकदा ईव्ही घेतल्यावर त्याचं संपूर्ण आयुष्यभर किती आणि काय खर्च होऊ शकतो ते पाहूया, समजून घेऊया. आता याच्यात एक्झॅक्टली काय काय येतं तर खरेदीची किंमत, त्याच्यात GST, रजिस्ट्रेशन, इन्शुरन्स आला, चार्जिंग खर्च म्हणजे इलेक्ट्रिसिटीचा खर्च, मेंटेनन्सचा खर्च, बॅटरीचा लाईफ आणि ती पुढे बदलावी लागल्यास त्याचा खर्च, आणि सरकारी सवलती, कर, फायदे आणि पुनर्विक्री मूल्य म्हणजे अर्थात रिसेलिंग व्हॅल्यू. आता या सगळ्या घटकांचा एकत्रितपणे विचार केला तरच आपल्याला व्हॅल्यू फॉर मनी ईव्ही घेतल्यावरती मिळते का नाही हे कळू शकतं. नेक्स्ट पुढे जाऊया. आता ईव्हीवर मिळणाऱ्या सवलती आणि त्याचे बेनिफिट सुद्धा पाहूया आपण. सरकारनं ईव्ही खरेदीदारांसाठी अनेक आकर्षक सवलती ऑलरेडी दिलेल्या आहेत. जर तुम्ही त्या नीट वापरल्या तर तुमची काही हजारांपर्यंतची बचत होऊ शकते. त्यातली पहिली आहे GST सवलत. पेट्रोल डिझेल वाहनांवर 28% GST आकारला जातो, पण ईव्हीवर मात्र 5% GST आहे. घरगुती चार्जिंग उपकरणांवर सुद्धा 5%चा GST आहे, म्हणजे तुमची करात डेफिनेटली बचत होते. दुसरं कलम 80 EEB. जर तुम्ही एप्रिल 2019 ते मार्च 2023 दरम्यान ईव्ही गाडी घेण्यासाठी कर्ज घेतलं असेल तर प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80 EEB अंतर्गत कर्जाच्या व्याजावर वार्षिक 1.5 लाखांपर्यंत कर सवलत मिळू शकते. पण हे कर्ज 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2023 या कालावधीतच मंजूर झालेलं अपेक्षित आहे. तिसरं राज्य सरकारच्या योजना. केंद्र सरकारच्या सवलतींव्यतिरिक्त राज्य सरकारही काही आकर्षक सवलती देतं. म्हणजे उदाहरणार्थ महाराष्ट्रात 2.5 लाखांपर्यंत अनुदान, दिल्लीमध्ये 1.5 लाखांपर्यंत थेट सवलत, बिहारमध्ये 1.5 लाख अनुदान आणि करातही सूट आहे. आता या काही सवलती तुम्हाला ज्या ज्या ऍप्लिकेबल आहेत त्या तुम्ही एकत्रित करून वापरल्या तर तुम्हाला टोटल कॉस्ट ऑफ ओनरशिप समजेल आणि मग त्याची पेट्रोलच्या गाडीशी तुलना करणं आपल्याला सोपं पडेल. यात अजून एक महत्त्वाचं, PM E-ड्राईव्ह या योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक दुचाकींसाठी जुलै 2026 पर्यंतच सवलत आहे. त्यानंतर ही योजना चालू राहील की बंद होईल याची अजून तरी शाश्वती नाहीये. त्यामुळे त्याआधी जर तुम्ही इलेक्ट्रिक व्हेकल घ्यायचा विचार करत असाल तर या स्कीमचाही डेफिनेटली विचार करा. त्यानंतर येऊया इंधन बचतीवर. म्हणजे इंधन का चार्जिंग, नेमके किती पैसे जातात, काय परवडू शकतं? तर पेट्रोलची सध्याची सरासरी एक किंमत आपण बघितली तर 110 रुपये प्रति लिटर आहे. पेट्रोलची गाडी 15 ते 18 किलोमीटर इतकं मायलेज देते, तर ईव्ही घरी चार्ज केली तर प्रति किलोमीटर खर्च साधारण फक्त 1 ते 1.5 रुपये इतकाच येतो. म्हणजे पेट्रोलच्या तुलनेत प्रति किलोमीटर हा खर्च आपल्याला खूप कमी दिसतोय. सो फॉर एक्झाम्पल, महिन्याला 1000 किलोमीटर चालवणाऱ्या व्यक्तींसाठी पेट्रोलची गाडी 6,500 ते 7,500 प्रति महिना खर्च देईल आणि घरगुती चार्जिंग वापरून जर का तुम्ही ईव्ही वापरणार असाल तर 1000 ते 1,500 प्रति महिना इतकाच खर्च येईल. म्हणजे वार्षिक 60 ते 75 हजार रुपयांच्या इंधनाची बचत होऊ शकते आणि 5 वर्षांमध्ये तर हा आकडा लाखांपर्यंत जाऊन पोहोचतो. यानंतर आपण मेंटेनन्सवर येऊया.
आता हा ईव्हीचा खरं तर प्लस पॉइंट आहे. म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल्समध्ये पेट्रोल इंजिनाच्या तुलनेत खूप कमी मुव्हिंग पार्ट्स असतात. त्यामुळे ऑफकोर्स इंजिन ऑइल नाही, गिअरबॉक्स नाही, क्लच नाही, वार्षिक सर्व्हिसिंगचा खर्च सरासरी तुम्हाला 6 ते 10,000 इतका येईल, की जो जवळपास पेट्रोल गाडीच्या निम्मा आहे. 5 वर्षात मेंटेनन्सच्या खर्चात तुमची 50,000 प्लसची बचत तुम्हाला करता येऊ शकते. असे बेनिफिट्स आपल्याला दिसतात. पण ईव्ही मध्ये खर्च आहे का, तर तो डेफिनेटली आहे. म्हणजे ईव्ही म्हणजे झिरो मेंटेनन्स आहे का? नाही, हा एक गैरसमज आहे. टायर, ब्रेक पॅड, एअर फिल्टर, सॉफ्टवेअर अपडेट्स असा खर्च ईव्ही मध्ये असतोच. पण ईव्हीचा वार्षिक मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट म्हणजे एएमसी 6,000 ते 15,000 मध्ये मिळतो, जो पेट्रोल एएमसी पेक्षा कमी आहे. नेक्स्ट पुढे जाऊया. इलेक्ट्रिक व्हेकल खरेदी करताना बॅटरी मोठी समस्या असते. त्यामुळे बॅटरीची हेल्थ, त्याचा येणारा खर्च सुद्धा आपण पाहूया, समजून घेऊया. हल्लीच्या बॅटऱ्या खरं तर आधुनिक लिथियम आयन बॅटऱ्या आहेत. त्या ऑन अन ॲव्हरेज 7 ते 10 वर्ष टिकतात. टाटा, MG, हुंडाई या कंपन्या साधारण 8 वर्ष आणि 1.6 लाख किलोमीटर इतकी बॅटरीची वॉरंटी देत आहेत. टाटानं नेक्सॉन ईव्हीच्या काही व्हेरियंट्सवर तर 15 वर्ष बॅटरीवर वॉरंटी सुद्धा दिलेली आहे. बॅटरी 70% कमी क्षमतेवर आली तरच वॉरंटी अंतर्गत बदली होते. त्यामुळे पुढे मागे बॅटरी बदलायची समजा वेळ आलीच तर तेव्हा मात्र हा खर्च तुम्हाला ॲडिशनल येऊ शकतो. पण वॉरंटी कव्हरेज असेल तर हा भार खूपच कमी होतो. त्यामुळे ईव्हीच्या खरेदीपूर्वी बॅटरी वॉरंटीच्या अटी म्हणजे टर्म्स अँड कंडिशन्स व्यवस्थित वाचून घ्या. नेक्स्ट, चार्जिंग समजा घरी केलं आणि बाहेर केलं तर साधारण किती खर्च येतो, काय फरक पडतो? जर तुमच्या घरी चार्जिंगची सोय असेल तर 6 ते 8 रुपये प्रति युनिट असा खर्च येतो, जो सगळ्यात कमी आहे, स्वस्त पडतो. आणि जर तुम्ही सार्वजनिक ठिकाणी चार्जिंग केलं तर तिथे DC फास्ट चार्जर्स असतात. त्याचा खर्च 15 ते 25 रुपये प्रति युनिट असा येतो. पण हे जर तुम्ही वारंवार वापरलं तर मात्र त्याचा खर्च वाढतो. टाटा पॉवर, ओला इलेक्ट्रिक, ॲथर ग्रिड, स्टॅटिक याच्यासारख्या कंपन्या मेट्रो शहरांमध्ये चार्जिंगचं नेटवर्क वाढवत आहेत. पण घरी चार्जिंगची सुविधा असेल तरच ईव्ही ही सर्वाधिक फायदेशीर ठरते. त्यामुळे चार्जिंगचा प्रश्न तुम्ही कसा सोडवू शकणार आहात यावर पहिला विचार करणं आवश्यक आहे. यानंतर पुढे जाऊया. इलेक्ट्रिक गाड्यांची रिसेलिंग व्हॅल्यू किती येऊ शकते तेही आपण पाहूया. ईव्हीच्या पुनर्विक्री मूल्याबद्दल अजून थोडीशी अनिश्चितता आपल्याला दिसते. बॅटरी किती टक्के चांगली आहे हे माहीत नसेल तर खरेदीदार कमी किंमत देतात. पण आता स्टेट ऑफ हेल्थ म्हणजे SOH असा रिपोर्ट देणारी डायग्नॉस्टिक प्रणाली येते. ज्या ईव्हीची बॅटरी 90% जास्त हेल्दी आहे त्याची रिसेलिंग व्हॅल्यू पेट्रोल गाडी इतकी राहू शकते. 2027-28 पर्यंत स्टँडर्डाइज बॅटरी सर्टिफिकेशन मेन स्ट्रीम मध्ये येण्याची चांगली शक्यता आपल्याला दिसते. त्यामुळे रिसेलिंग व्हॅल्यू चांगली मिळायची शक्यता आहे. आता ईव्ही नेमकी कोणासाठी चांगली आहे, कोणासाठी फायदेशीर आहे? तर जर तुम्ही शहरात दररोज 30 ते 70 किलोमीटर फिरत असाल, घरी चार्जिंग करायची सोय असेल, तर तुम्ही 15 लाखांखाली ईव्ही घ्यायच्याही विचारात असाल आणि तुम्ही किमान 3 ते 5 वर्ष वाहन वापरणार असाल तर तुम्ही इलेक्ट्रिक व्हेकल घ्यायचा विचार डेफिनेटली करू शकता. आणि ईव्ही कोणासाठी फायदेशीर नाहीये हे आपण बघितलं तर जर तुम्हाला आठवड्यातून अनेक वेळा 300+ किलोमीटर ट्रॅव्हल करावं लागत असेल, घरी पार्किंग किंवा चार्जिंगची सोय नसेल आणि तुम्हाला 2-3 वर्षातच वाहन बदलायचं असेल तर ईव्ही तुमच्यासाठी अजिबात फायदेशीर नाही. त्यामुळे या सगळ्याचं स्मार्ट कॅल्क्युलेशन कसं करायचं? तर पहिलं, सगळ्या सवलती एकत्र करा. केंद्र प्लस राज्य प्लस GST प्लस 80 EEB आणि अजून व्यतिरिक्तच्या. तुम्हाला यातून किती सवलत मिळते ते आधी मोजा, कॅल्क्युलेट करा. दुसरं, बॅटरीची वॉरंटी नीट पहा. साधारण 8 वर्ष आणि 1.6 लाख किलोमीटरवर वॉरंटी असलेलीच गाडी निवडा. आणि तिसरं, TCO कॅल्क्युलेटर वापरा. ऑनलाईन ईव्ही TCO कॅल्क्युलेटर्स ही अवेलेबल आहेत, ते वापरा आणि तेव्हा त्यातनं पेट्रोलच्या गाडीशी त्याची तुलना करून पहा. त्यामुळे सगळेच इलेक्ट्रिक गाड्या घेत आहेत म्हणून इलेक्ट्रिक गाडी घेण्यापेक्षा त्यासाठी येणारा खर्च, मेंटेनन्स, रिसेलिंग व्हॅल्यू हे सगळंच बघणं महत्त्वाचं आहे. प्लस तुमचं डेली ट्रॅव्हल किती आहे, तुमच्याकडे चार्जिंगची सुविधा आहे का, अशा गोष्टी विचारात घेऊन इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याचा निर्णय घेणं शहाणपणाचं ठरतं. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमची निरीक्षणं, तुमचा अनुभव काय आहे? कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा ऑड इव्हन फॉर मोर सच कॉन्टेंट.